मुंबईतील किंबहुना मुलुंडमधील मिठागृह वाचावेत यासाठी मुलुंडकर एकवटलेत। मोठं आंदोलन पुकारण्यात आलं। आपल्यासोबत सत्यवान दळवी आहेत। काय सांगाल, आपण आज बघितलं की जे मुलुंडकर आहेत ते एकवटले होते, आपल्या नेतृत्वात ते एकवटले होते, काय सांगाल? गेले काही महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी या मुलुंड पूर्वेला मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकारानं 7,200 PAPची घरं या ठिकाणी वसाहती उभ्या राहिल्या आहेत, इमारती. म्हणजे एका कुटुंबामध्ये 4 जरी माणसं आली सदस्य तरी 31,000ची 35,000ची वसाहत या ठिकाणी येणार आहे. काहींना आता ताबा द्यायला सुरुवात करतील. असं असताना त्याही प्रकल्पाला आम्ही विरोध केला होता, तरी तो प्रकल्प दाबून सरकारने पुढे नेला. चला, आता ही मिठागराची ही एवढी 58 एकर जागा आहे, या ठिकाणी यांचा गृह प्रकल्प करण्याचा, धारावी पुनर्वसन प्रकल्प करण्याचा हेतू आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की ही जागा एकतर मिठागरांची जागा आहे, इथे कांदळवन आहेत, या ठिकाणी पूर धोक्याचं शक्यता आहे. समुद्राचे जे पाणी येतं ते या ठिकाणी थांबलं जातं, ते मुलुंड पूर्वमध्ये शिरणार नाही. परंतु या ठिकाणी जर गृह प्रकल्प झाला तर त्या ठिकाणी इमारती होतील, त्या ठिकाणी मातीची भरणी केल्यावरती पाणी जाणार कुठे? मग हे सर्व जर विनाश होणार असेल तर असला प्रकल्प आम्हाला नको आहे. आम्हाला जर धोका असेल, मुलुंडकरांना धोका असेल, तर त्यामुळे आधीच एकतर रस्ते अरुंद आहेत मुलुंड पूर्वेचे, वाहतुकीवर परिणाम होणार आहे, ट्रॅफिकची एवढी मोठी समस्या आहे, हॉस्पिटलवर परिणाम होणार आहे, उद्याना मैदानावर परिणाम होणार आहे, इथल्या राहणीमानावर, संस्कृतीवर घाला येणार आहे. सगळं मुलुंड पूर्वेलाच का? तुमचं कबूतरखाने मुलुंड पूर्वेला, डॉगचं शेल्टर मुलुंड पूर्वेला, डम्पिंग मुलुंड पूर्वेला. तुम्ही चालवलं काय? मुलुंडकरांना काय गृहीत धरता काय? सगळे इथले तिथल्या धारावीकरांना इथे यायचंच नाही मुळामध्ये. त्यांनाही तिथे हवी आहेत घरं. आम्ही कुठे म्हणतो त्यांना घरं देऊ नका, तुम्ही द्या त्यांना, त्यांच्या जागेमध्ये त्यांना घरं द्या. मुलुंड पूर्वेवर का बोजा सगळ्यांना, इथल्या नागरिकांवर? त्यामुळे आम्हाला ही जागा सुरक्षित हवी आहे, ही जागा मोकळी हवी आहे. ह्या जागेवरती गृह प्रकल्प होणार नाही, यासाठी आम्ही जनआंदोलन पोळलेलं, आज ही सुरुवात केलेली आहे. आमचे सर्वश्री धामनकर साहेब आहेत, मिठागर बचाव समिती म्हणून विविध पक्षातले आम्ही आले आहोत. सत्ताधारी पक्षातले राष्ट्रवादीचे आमचे विलास माने आहेत, विनोदजी गायकवाड आहेत, कैलास पाटील आहेत, स्वतः दीपक सावंत आमचे सेनेवाले आहेत, रमेश धामनकर आहेत. असे आम्ही सर्वजण मुलुंडकर म्हणून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. चांगला पाठिंबा मिळतो आहे. आम्ही ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग आणू इच्छितो की आता तरी सरकारने डोळे उघडावेत, मुलुंडकरांना गृहीत धरू नये. आणि या माध्यमातून पण सांगतो की या ठिकाणी भाजपचे सगळे नगरसेवक, आमदार इथले आहेत, त्यांनी या पाठिंबा देऊन मुलुंडकरांसाठी एक पाऊल पुढे येऊन आमच्यासोबत खांद्याला खांदोलन ह्या मागणीसाठी, आमच्या या आंदोलनासाठी पाठिंबा देऊन हा गृह प्रकल्प रद्द करण्यासाठी त्यांनीसुद्धा पुढाकार घ्यावा. आज सर्वपक्षीय सगळे लोक एकत्र आलेले आहेत, मुलुंडकर म्हणून एकत्र आले आहेत. सरकार ऐकेल वाटतं तुम्हाला? 100%. आता आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. ही आज तुम्ही फक्त बघितले, ही सुरुवात आहे, आजचा शेवट नाही आहे. आज आम्ही सुरुवात केलेली आहे. मिठागरे वाचवा, विकास पाहिजे, विनाश नको. आज तुम्ही बघताय, आज सगळीकडे आपण एक झाड लावतो आणि फोटो काढतो आणि फेसबुकवर टाकतात लोक, पण आहे तो निसर्ग आपण थांबवतोय, आहे तो निसर्ग आपण त्याची विल्हेवाट लावतोय आणि तिथे नवीन प्रकल्प उभारतोय. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की मिठागऱ्यांवरती कोणत्याही प्रकारचं बांधकाम आम्ही होऊन देणार नाही. मिठागऱ्यावरती कोणत्याही प्रकारचं बांधकाम झालं तर आम्ही तीव्र आंदोलन उभारू आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपण बघितलं की सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, इथे मिठागरं हवी अशी भूमिका या ठिकाणी मुलुंडकरांनी घेतली आहे. ETV भारतसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट, मुंबई.